सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतात अशी एकच नदी आहे जी उलटी वाहते ती कोणती? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी नर्मदा, ऑप्शन सी सरस्वती, ऑप्शन डी कावेरी। उत्तर आहे भारतात अशी नर्मदा नदी आहे जी उलटी वाहते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणता प्राणी जन्मताच आंधळा असतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी डुक्कर, ऑप्शन सी उंदीर, ऑप्शन डी कोळी। याचं उत्तर आहे डुक्कर प्राणी जन्मताच आंधळा असतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या झाडाला कायदा लागू नसतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वड, ऑप्शन बी पिंपळ, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी केळी। याचं उत्तर आहे वड झाडाला कायदा लागू नसतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, भारतात पहिल्यांदा रेल्वे कोठून कोठे चालली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे मुंबई, ऑप्शन बी मुंबई ठाणे, ऑप्शन सी दिल्ली आग्रा, ऑप्शन डी चेन्नई कोलकाता। तर याचं उत्तर आहे भारतात पहिल्यांदा रेल्वे मुंबई ठाणे चालली, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, कोणता पक्षी उलटा मागे चालू शकतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी कबूतर, ऑप्शन सी पोपट, ऑप्शन डी हमिंग बर्ड। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपले सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर हमिंग बर्ड पक्षी उलटा मागे चालू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6, कोणत्या फळाला देवाचे फळ म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सीताफळ, ऑप्शन बी नारळ, ऑप्शन सी फणस, ऑप्शन डी चिक्कू। तर याचं उत्तर नारळ फळाला देवाचे फळ म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, जगात सर्वप्रथम छापलेले पुस्तक कोणते होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजकीय, ऑप्शन बी रामायण, ऑप्शन सी बायबल, ऑप्शन डी अर्थशास्त्र। तर याचं उत्तर जगात सर्वप्रथम छापलेले पुस्तक बायबल होते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या प्राण्याचे रक्त रंग निळा असतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऑक्टोपस, ऑप्शन बी वटवाघूळ, ऑप्शन सी समुद्री घोडा, ऑप्शन डी शार्क। याचं उत्तर ऑक्टोपस प्राण्याचे रक्त निळसर असते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, 1 लिटर पाण्याचे वजन किती किलो असतं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 0.5 किलो, ऑप्शन बी 1 किलो, ऑप्शन सी 1.5 किलो, ऑप्शन डी 2 किलो। तर याचं उत्तर 1 लिटर पाण्याचे वजन 1 किलो असते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, कोणते भारतीय शहर सिलिकॉन सिटी म्हणून ओळखलं जातं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी बेंगलुरू, ऑप्शन डी दिल्ली। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला तुम्ही आपले सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर बेंगलुरू भारतीय शहर सिलिकॉन सिटी म्हणून ओळखलं जातं, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, अर्शात शब्द उलटा का दिसतो पण वर खाली का दिसत नाही? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए प्रकाश नसतो, ऑप्शन बी प्रतिबिंब असतं, ऑप्शन सी मेंदूचा भ्रम, ऑप्शन डी अर्शाची दिशा। तर याचं उत्तर अर्शात शब्द उलटा हा प्रतिबिंब असतं, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, कोणती भारतीय भाषा सर्वाधिक राज्यामध्ये बोलली जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मराठी, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी बंगाली, ऑप्शन डी तमिळ। तर याचं उत्तर हिंदी भारतीय भाषा सर्वाधिक राज्यामध्ये बोलली जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, कोणता दिवस शून्यांचा शोध म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 22 डिसेंबर, ऑप्शन बी 15 ऑगस्ट, ऑप्शन सी 1 एप्रिल, ऑप्शन डी 23 जून।
तर याचं उत्तर 22 डिसेंबर दिवस शून्याचा शोध म्हणून साजरा केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे, ज्या झाडाचे फळ कधीच पिकत नाही ते झाड कोणते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चिंच, ऑप्शन बी बाभूळ, ऑप्शन सी वड, ऑप्शन डी पिंपळ. तर याचं उत्तर वड झाडाचे फळ कधीच पिकत नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 15 आहे, कोणत्या खेळात कमी स्कोर असतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी फुटबॉल, ऑप्शन सी टेनिस, ऑप्शन डी हॉकी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर टेनिस खेळात कमी स्कोर असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 16 आहे, इमोजी सर्वप्रथम कोठे वापरण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी कोरिया. तर याचं उत्तर आहे इमोजी सर्वप्रथम जपानमध्ये वापरण्यात आली होती. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे, कोणत्या शहराचे जुने नाव बॉम्बे होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी दिल्ली. याचं उत्तर आहे मुंबई शहराचे जुने नाव बॉम्बे होते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे, कोणता प्राणी न झोपता जास्त काळ जगतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी डॉल्फिन, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी कुत्रा. तर याचं उत्तर डॉल्फिन प्राणी न झोपता जास्त काळ जगतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे, हात धुण्यासाठी कोणते रासायनिक साबणात असते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हायड्रोजन, ऑप्शन बी सोडियम, ऑप्शन सी कोलरियम, ऑप्शन डी गंधक. तर याचं उत्तर हात धुण्यासाठी सोडियम रासायनिक साबणात असते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो की 20वा जो की आपला क्वेश्चन आहे तो आहे, कोणता पदार्थ द्रव्य घन आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये सापडतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ऑक्सिजन, ऑप्शन बी पाणी, ऑप्शन सी हायड्रोजन, ऑप्शन डी मिथेन. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर आहे पाणी पदार्थ द्रव्य घन आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये सापडतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 21 आहे, भारतात सर्वप्रथम डिजिटल शाळा कोणत्या राज्यात सुरू झाली? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी गोवा. तर याचं उत्तर भारतात सर्वप्रथम डिजिटल शाळा ही केरळ राज्यात सुरू झाली. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 22 आहे, कोणता देश दिवसाच्या उजेडीशिवाय 6 महिने राहतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी नॉर्वे, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. तर याचं उत्तर आहे नॉर्वे देश दिवसाच्या उजेडीशिवाय 6 महिने राहतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 23 आहे, महाराष्ट्रात वीज कोणत्या धरणावर तयार होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अलमट्टी धरण, ऑप्शन बी राधानगरी धरण, ऑप्शन सी कोयना धरण, ऑप्शन डी उजनी धरण. तर याचं उत्तर महाराष्ट्रात वीज कोयना धरणावर तयार होते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 24 आहे, कोणत्या झाडाच्या पानांचा काढा अंगाची आग आणि उष्णतेवर उपयोगी ठरतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बेल, ऑप्शन बी पिंपळ, ऑप्शन सी कडुनिंब, ऑप्शन डी तुळस. याचं उत्तर बेल झाडाच्या पानांचा काढा अंगाची आग आणि उष्णतेवर उपयोगी ठरतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की लास्ट 25वा क्वेश्चन आहे तो आहे, महाराष्ट्रामध्ये गिरणीची कंपनी कोठे होती? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी पुणे. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा.
चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये।